सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गचण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं। नमस्कार श्रोते हो, सर्वांना वंदन केलेलं आहे. गुरुपरंपरा कुठून सुरू झाली आहे? सदाशिवसमारंभा, सदाशिवापासून सुरू झालेली ही गुरुपरंपरा. आणि त्याचा मध्यभाग कोण आहे? शंकराचार्य मध्यमा. शंकराचार्य हा तिथे मध्य आहे, किंवा आपल्या भाषेत बोलायचं झालं तो माइलस्टोन आहे. आणि ही परंपरा कुठपर्यंत येऊन पोचलेली आहे तर अस्मदाचार्यपर्यंताम. आमचे जे आचार्य आहेत, माझे आचार्य, माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आहेत, तुमचे जे कोणी असतील ते, पण सदाशिवापासून सुरू झालेली ही परंपरा शंकराचार्य हे ज्याचं मध्य आहे आणि आमच्या आचार्यांपर्यंत येऊन पोचलेल्या या परंपरेला मी वंदन करत आहे, असं पहिल्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. दुसऱ्या मंत्रामध्ये आचार्यांना वंदन केलेलं आहे. शंकरम कसे आहेत? लोकशंकरम, लोकांचं शंकरोती, लोकांचे कल्याण करणारे असे ह्या शंकराचार्यांपर्यंत ही परंपरा पोचली. अशा आचार्यांना वंदन केलेलं आहे. आणि तिसरं शंकरम शंकराचार्यम, या पुन्हा शंकराचार्यांना वंदन केलेलं आहे. असं वारंवार वंदन करून आचार्यांनीच रचलेलं एक गणपतीचं छोटंसं स्तोत्र आहे, त्यालाही त्याच्यातूनही या विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे. असं सगळ्यांना वंदन करून आपण आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून आणि सानंद स्वागत करत आहे. आपण आत्तापर्यंत अनेक उपक्रम आपण पाहिले, याच्या मागेसुद्धा, याच्यापूर्वीसुद्धा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा गीतेवरचा उपक्रम होता, वेदांत वैभव हा उपनिषदावरचा होता, त्यापूर्वी आत्माराम घेतलेला आहे, मनाचे श्लोक घेतलेले आहे, व्यक्तिविशेष आहे, संख्याविशेष आहे, आचार्यांची 4 दिवसांची प्रवचनमाला आहे, गंगालहरी आहे, किंवा अगदी आत्ता नुकतंच झालेलं शिवलीलामृत. अशा अनेक उपक्रमांमधनं आपण थोडा थोडा त्या ग्रंथांचा, त्या विचारांचा, त्या तत्त्वज्ञानांचा थोडा परिचय करून घेतो आहे. आता मात्र मागच्या सोमवारपासून म्हणजे 8 सप्टेंबरपासून आपण स्तोत्र संपदा हा नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये शंकराचार्यांची अनेक स्तोत्र आपण घेणार आहोत. किती स्तोत्र आहेत? तर अनेक स्तोत्र आहेत. आपण आत्ता तरी त्याच्यातली 11 स्तोत्र ठरवली आहेत की आपण सगळ्या दैवतांची वेगवेगळी स्तोत्र घेणार आहोत. पहिलं स्तोत्र तर अर्थातच आपल्या प्रथेप्रमाणे आपण गणपतीचं म्हणजे मुदाकरात्त मोदकम सदा विमुक्ती साधकम हे महागणेश पंचरत्न स्तोत्र मागच्या भागात पाहिलं. तेव्हा बोलताना मी म्हटलं होतं आपल्याला की तुम्ही काही सुचवलीत स्तोत्र तर त्याचाही आपण इथे अभ्यास करूया.
किंवा कुणाचं आराध्य दैवत आहे, कुणाला विशेष गुरुदत्तांविषयी वाटत असेल, कुणाला शिवशंकर असेल, कुणाला देवीबद्दल बोलायचं असेल, कुणाला काय कशाबद्दल रामाबद्दल असेल, कुणाचं कृष्णाबद्दल असेल, अशा अनेक स्तोत्रांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि तुम्ही सजेस्ट केलं तर आणखीन मला ते सोयीचं पडेल असं म्हटलं खरं, पण अनेक श्रोत्यांच्या अनेक सूचना आलेल्या आहेत, अनेक त्यांनी सुचवलेली स्तोत्र आहेत. त्याच्यात कालभैरवाष्टकम हे स्तोत्र आहे आणि म्हणून आज लगेचच आपण त्या कालभैरवाष्टक स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. आता अर्थातच पुढे लगेचच नवरात्र येत आहे, त्यामुळे आपण देवीचीही काही स्तोत्र घेणार आहोत. पुढे रामाची, कृष्णाची, शंकराची अशी अनेक स्तोत्र घेणार आहोत. पण मला नाही वाटत आता 11 स्तोत्रामध्ये आपलं पूर्ण होईल. असू दे, आचार्यांची जशी इच्छा आहे, परमेश्वराची जशी इच्छा आहे तसं आपण स्तोत्रांचा अभ्यास करूया. आणि तुमचा सगळ्यांचं उदंड असा प्रतिसाद मिळाल्यामुळे माझा उत्साह दुणावला आहे, माझा उत्साह वाढलेला आहे. कारण आपण इतक्या उदंड प्रतिसाद दिला आहे पहिल्या स्तोत्राला. कारण स्तोत्र कसं आहे, आचार्यांचे स्तोत्र आपण मागेच बघितलं, त्याच्यामध्ये गेयता आहे, त्याच्यामध्ये नादमाधुर्य आहे, आपोआप त्याला चाल लावता येते. म्हणजे कुठलाही वाद्य मेळ नसेल, वाद्यसंगीताची साथ नसेल किंवा तुम्हाला संगीताची जाण नसेल, तुमचा आवाज जरी मधुर नसेल तरीसुद्धा आचार्यांची स्तोत्र ऐकायला इतकी गोड वाटतात, कर्णमधुर आहेत, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. कारण त्याच्यामध्ये बिल्ट इन अशी गेयत आहे. कुणीही म्हटलं तरी त्या आचार्यांचं स्तोत्र गोडच आहे. आज अशाच एका विलक्षण स्तोत्राचा आपण आढावा घेणार आहोत आणि ते आहे कालभैरवाष्टकम स्तोत्र. कालभैरवाष्टकम 8 कडव्यांचं, अष्टकं म्हटल्यावर अर्थातच 8 कडवे आहेत. आचार्यांची बरीचशी जी स्तोत्र आहेत ती 8 कडव्यांची आहेत किंवा 5 ह्याची आहेत, किंवा योगतारावली आहे, किंवा वेदपंचकम, साधना पंचकम, माया पंचकम अशीही अनेक पंचकामधली आहेत, अष्टकामधली आहेत, काही षटपदी आहेत. अशा 5, 6, 8 किंवा अनेक कडव्यांची अशी अनेक स्तोत्र आपण अभ्यासणार आहोत. आणि हे अभ्यासता आपण आचार्यांच्या अधिकाधिक जवळ जाणार आहोत. त्यांचं तत्त्वज्ञानही या निमित्ताने समजावून घेणार आहोत. आता कालभैरवाष्टकम स्तोत्र, खरं म्हटलं तर कालभैरव हा अवतार आहे, शिवशंकरांचाच अवतार आहे. आणि कालभैरव ही काशीपुरीची देवता आहे असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे काशीनगरीचा जो विश्वनाथ आहे, काशी विश्वेश्वर जे आहे, ही काशीनगरीची अधिष्ठात्री देवता आहेच. त्याच विश्वनाथाचा अवतार म्हणजे अष्टभैरव आहेत. अष्टभैरव हे त्याचे 8 अवतार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कालभैरव आहे, त्याच्यामध्ये आनंद भैरव आहे, त्याच्यामध्ये बटुक भैरव आहे, अशी अनेक अवतार आहेत. पण त्यातही या 8 अवतारामध्ये सुद्धा त्यातही कालभैरवाला अधिक महत्त्व आहे. कारण काशीपुरीची ती अधिष्ठात्री देवता आहे किंवा रक्षक अशी देवता आहे. अशा कालभैरवाला काशी नगरीमध्ये विशेष स्थान आहे. असं म्हटलं जातं की काळभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय काशी यात्रा पूर्णच होत नाही. तुम्ही नुसत्या काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन भागत नाही, या कालभैरवाचं सुद्धा दर्शन घ्यावं लागतं असंही म्हटलं जातं. आता या काशी नगरीचं वैशिष्ट्यच फार वेगळं आहे. काशी आधी या शब्दामध्येच फार अर्थ सामावलेला आहे. काशीचा अर्थ काय आहे? तुम्ही म्हणाल आम्हाला अर्थ नाही माहिती. काशी ही पवित्र नगरी आहे असं म्हटलं जातं, तेवढं आम्हाला माहिती आहे. किंवा सप्तपुरी ज्या म्हटल्या जातात, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका, त्याच्यामध्ये काशीला स्थान आहे हे आम्हाला माहिती आहे. पण काशी शब्दाचा अर्थ माहिती नाही आहे. बरं असू दे, काशी शब्दाचा अर्थ माहिती नाही आहे, पण प्रकाश शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती, हो की नाही? प्रकाश म्हणजे उजेड, लख्ख उजेड पडणं म्हणजे प्रकाश म्हणतो. आता हा प्रकाश कसला आहे? तर प्रकाश हे ज्ञानाचं द्योतक आहे. ज्ञान आणि प्रकाश हे साधारणपणे जोडीने येणारे शब्द आहेत. ज्ञानप्रकाश, ज्ञानदीप असं आपण म्हणतो. त्यामुळे हा प्रकाश कसला आहे? तर हा ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि ही ज्ञानाची नगरी कोण आहे? तर काशी.
पूर्वी असं म्हटलं जायचं की कुठलाही विद्वान असो, कुठल्याही प्रांतातला, कुठल्याही गावातला विद्वान असो, पण काशीमध्ये जाऊन त्याला मान्यता प्राप्त केली जात असे किंवा विद्वान असल्याचं एक प्रमाणपत्र काशीमध्ये मिळत असे असं म्हटलं जातं. म्हणून काशी ही ज्ञानपुरी आहे. पण त्या काशीचं पूर्वीचं नाव होतं प्रकाशिका. प्रकाशिका असं नाव होतं. इकडचा प्र गेला, का शेवटचा का गेला आणि मधली काशी मात्र शिल्लक राहिली, अशी ही काशी आहे. या काशीवर सुद्धा आचार्यांनी स्तोत्र रचलेलं आहे. किंवा आचार्य म्हणतात, काश्याम ही काशते काशी, काशी सर्व प्रकाशिका. काश्याम ही काशते काशी, त्या काशीमध्येच या ज्ञानाचा प्रकाश पडला आहे आणि ही काशी सर्व प्रकाशिका अशी आहे, असं काशी नगरीचं वैशिष्ट्य आहे. बरं, काशी नगरी तर आपण पाहिलेच, पण महाराष्ट्रात सुद्धा अनेक दैवत आहेत. काशी नगरीमध्ये कालभैरव आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्योतिबा आहे, भैरोबा आहे, अशी भैरवाची अनेक तीर्थस्थानं किंवा मंदिरं आहेत असंही म्हटलं जातं. ही मंदिरं साधारणतः वेशीवर असतात, म्हणजे गावकुसाच्या जराशी बाहेर असतात. कारण वेशीवर हा कालभैरव, हा भैरोबा, हा ज्योतिबा रक्षण करत असतो त्या ग्रामाचं. त्यामुळे भैरोबाला ग्रामरक्षक असंही म्हटलेलं आहे. भाविकांची श्रद्धा आहे. किंवा पूर्वी रात्री निसताना असं म्हटलं जायचं, अस्तिक अस्तिक काळभैरव क्षेत्रपाळ, 12 विघ्नांचा काळ, किडामुंगींच्या तोंडी खीळ घाल, असं म्हटलं जायचं ना. त्याच्यातसुद्धा अस्तिक असं अस्तिक असं म्हणून सर्पापासून, किडामुंगीपासून माझा बचाव कर, अशी त्या अस्तिकाला प्रार्थना केली. आणि त्या भैरवाला प्रार्थना केलेली आहे की तू क्षेत्रपाळ आहेस, तू क्षेत्राचं रक्षण करणार आहेस, आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये कुठे भूत प्रेत पिशाच्च असेल त्यांच्या बाधेपासून सुद्धा माझं रक्षण कर. म्हणजे थोडक्यात काय, हा कालभैरव आहे, हा आपला रक्षक आहे, हे त्याचा एक साधा सरळ अर्थ झाला. ह्याच्यातून आणखीन थोडासा सखोल अर्थ बघायचा झाला तर हा कालभैरव काय करतो, तर ऐहिकदृष्ट्या जर का आपण विचार केला तर शोकमोहांचा निराश करणारा असा तो आहे. आणि पारमार्थिकदृष्ट्या जर का विचार केला तर ज्ञान आणि मुक्तीचा लाभ करून देणारा असा हा कालभैरव आहे. आणि म्हणून कालभैरवाचं नित्य पठण करावं. रोगांपासून सुद्धा बचाव करतो. मध्ये एक असाच प्रसंग घडला होता. दुबईला कोणीतरी माझ्या ओळखीच्यांचे मित्र राहत होते आणि त्यांच्या मुलीला काहीतरी दुर्धर असा आजार झाला होता. डॉक्टरांची म्हणजे वैद्यकीय सगळं व्यवस्था किंवा ट्रीटमेंट चालूच होती, पण त्यांना कुणीतरी सांगितलं की तुम्ही कालभैरवाष्टक म्हणा. दुबईला होते ते. कालभैरवाष्टक म्हणा असं सांगितलं होतं. तेव्हा त्यांना ते येत नव्हतं आणि गुगलवर त्यांना मिळालं, पण त्याची चाल किंवा ते कसं म्हणायचं हे माहिती नव्हतं. ही 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी मला विचारलं की कसं कालभैरवाष्टकाची चाल काय आहे. तर खरं म्हटलं तर अतिशय सोपी चाल आहे. आणि त्यांना ते रेकॉर्ड करून दिलं आणि पुढे त्या मुलीला दररोज ते तिच्या खोलीमध्ये ते लावलं जात होतं. पुढे काय झालं हे मला माहिती नाही, पण कदाचित निश्चितच तिला आराम पडला असेल असं वाटते. असं हे कालभैरव रोगांपासनं, व्याधींपासनं, भूत पिशाच यांच्यापासनं, सर्प किडामुंगी याच्यापासनं रक्षण करणारी अशी देवता आहे. मग आता आपण त्याचा अभ्यास करूया. ही 8 कडवी आणि 9वं आहे ते फलश्रुतीचं आहे. अशा या 9 कडव्यांचा, 9 श्लोकांचा आजच्या उपक्रमामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. काय सुरुवात आहे या कालभैरवाष्टकाची? सुरुवात काय आहे? देवराज सेव्यमान पावनांघ्री पंकजम. काय म्हटलेलं आहे? देवराज सेव्यमान पावनांघ्री पंकजम व्यालयज्ञसूत्रमिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. सुंदर आहे, अर्थ फारच छान आहे. पण त्याच्यातलाही आपण प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि सलग सगळ्या श्लोकाचा अर्थ असा समजून घेणार आहोत. देवराज म्हणजे कोण? देवांचा राजा इंद्र. हा इंद्रसुद्धा ज्याला वंदन करतो. देवराज सेव्यमान किंवा ज्याच्या चरणकमलांची सेवा करतो. चरणकमल हा कशाचा अर्थ आहे? पावनांघ्री पंकजम. पावन तुम्हाला माहिती आहे, पंकज माहिती आहे. एकच शब्द माहिती नाही आहे, तो म्हणजे अंघ्री.
खरं म्हटलं ना तर तुम्हाला मी अगदी निश्चितपणाने सांगते की अंघ्री शब्द तुम्ही कमीत कमी 500 वेळा तरी ऐकला आहे. तुम्ही म्हणाल कधी कधी ऐकला आहे? बघा ना, लग्न तर तुम्ही एवढी निश्चितच लग्नाला गेला असाल. लग्नाच्या मंगलाष्टक झाल्यानंतर शेवटी गुरुजी काय म्हणतात? तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलम दैवबलंच तदेव विद्याबलम दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते अंघ्रियुगम स्मरामी. अंघ्रियुगम, अंघ्री म्हणजे चरण, युग्म म्हणजे दोन, स्मरामी म्हणजे त्याचं मी स्मरण करतो. तद एव लग्नम सुदिनं तद एव ताराबलं तद एव चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते अंघ्रियुगम स्मरामी. अंघ्री म्हणजे चरण आणि युग्म म्हणजे दोन. तुझ्या 2 पावलांचं मी स्मरण करतो. इथे काय म्हटलं आहे? पावनांघ्री पंकजम. तुझे पावन पवित्र असे अंघ्री जे आहेत ना ते कसे आहेत? कमळाप्रमाणे पंकजम, इतके सुकोमल असे तुझे पाय आहेत, ज्यांना ज्या चरणकमलांची सेवा साक्षात देवेंद्र करतो, देवराज इंद्रसुद्धा करतो. आणि तुझ्या गळ्यामध्ये यज्ञोपवीत आहे, यज्ञसूत्र. एक एक शब्द विलक्षण आहे. नीट लक्ष देऊन जर का त्याची फोड केली, याचा अर्थ समजावून घेतला तर आपल्याला विलक्षण आनंद मिळणार आहे. यज्ञसूत्र म्हणजे यज्ञोपवीत. कशाचं यज्ञोपवीत घातलं आहे? व्याल. व्याल म्हणजे नागराज आहे, सर्पराजाचं यज्ञोपवीत घातलं आहे. आणि इंदुशेखरम कृपाकरम. शेखर म्हणजे शेंडी किंवा मस्तकावरती, इंदू म्हणजे चंद्र, बालचंद्र धारण केलेला असा तो आहे. आणि कसा आहे? कृपा करणारा आहे. कुणावर कृपा करतो हा? शरणागतांवर कृपा करणारा असा हा आहे, असा तू आहेस. आणि नारदादी योगी वृंद वंदितम दिगंबरम. नारद आणि इत्यादी, नारदादी असं म्हटलं आहे, पण त्याच्यामध्ये व्यास, महर्षी व्यास आहे प्रामुख्याने. नारद, महर्षी व्यास असे अनेक ऋषींनी ज्याच्या चरणावर वंदन करतात असे आहेत. अशा ऋषीजनांचा समूह किंवा शुकमुनी आहेत, सनक आहेत, सनकादिक आहेत, हे सगळे ज्यांना वंदन करतात असा तो कोण आहे? दिगंबर आहे. दिगंबर ह्याचा अर्थ ज्यांनी अंबर, दिशांचं वस्त्र ज्यांनी धारण केलेलं आहे अशा दिगंबराला. आणि तो दिगंबर कसा आहे? काशिकापुराधिनाथ, काशीपुरीचा अधिपती आहे. काशीपुरी सगळी त्याच्या ताब्यात आहे. अशा काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजे, अहम भजे. मी त्याला वंदन करतोय, त्या कालभैरवाला मी वंदन करतोय असं म्हटलेलं आहे. समजलं की नाही? पहिला श्लोक आपल्याला समजला आहे. म्हणजे आता कुठलाही श्लोक आपल्याला समजून घ्यायचा झाला, आता हे तर आपण घेणारच आहोत इथे, पण जर का वेगळा अपरिचित जर का श्लोक समजून घ्यायचा झाला तर शेवटचं चरण बघायचं. साधारण 4 ओळींचे श्लोक असतात, त्याच्यातला अगदी शेवटचा जो आहे त्या चरणात काय सांगितलं आहे? कालभैरवम भजे. या कालभैरवाला मी नमस्कार करतो, त्याचं भजन करतो, त्याचा आश्रय करतो, त्याला शरण जातो असा त्याचा अर्थ आहे. आणि मग बाकीची काय आहेत? बाकी सगळी जी आहेत ना ती त्याची विशेषण आहेत. कसा आहे तो? देवराज सेव्यमान पावनांघ्री पंकजम व्यालयज्ञसूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादी योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजे. असा जर का आपण आपला अर्थ लावायची सवय करून घेतली तर कुठल्याही स्तोत्राचा अर्थ तुम्हाला निश्चितपणाने समजू शकेल आणि त्याच्यातून जो आनंद मिळेल तो वेगळा असेल, अवर्णनीय आनंद मिळणार आहे. पहिलं कडवं आपल्याला समजलं. सगळीकडे आता ह्या कालभैरवाचं वर्णन केलेलं आहे. किती तेजस्वी असेल होतो, किती तेजस्वी असेल, काय आपली कल्पना आहे. भानुकोटी भास्वरम भवाब्धितारकं परम नीलकंठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटी भास्वरम. भानूचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, भानू म्हणजे सूर्य. एका सूर्याकडे सुद्धा आपल्याला बघता येत नाही. माध्यान्नीला 12 वाजता सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही.
असे कोटी भानू, भानुकोटी. आणि कसे आहेत? भास्वरम. भा म्हणजे तेज आणि वर म्हणजे श्रेष्ठ. भास्वर, भास्कर आपल्याला माहिती आहे, पण हा भास्वर म्हणजे तेजातले श्रेष्ठ असलेला असे कोटी सूर्य जर का उगवले, त्यांचं तेज किती असेल तेवढं ह्याचं तेज आहे. आपल्याला गीतेतला श्लोक नक्कीच आठवला असेल, दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता. सहस्र सूर्य, इथे तर कोटी सूर्य म्हटलेलं आहे. इतकं त्याचं तेज आहे. आणि कसं आहे, त्याची अंगकांती अतिशय दैदिप्यमान आहे. इतका तेजस्वी आहे. हजारो कोटी सूर्य एकदम उगवले तर त्याचं तेज जितकं असेल तितका तेजस्वी अशी त्याची अंगकांती आहे. हा कसा आहे? भवाब्धी तारकम परम. हा भव अब्धी आहे, हा भवसागर आहे ना. हा संसारात आपण प्रपंचात जे राहतो आहे त्याच्या पलीकडे जायचे. मग या भवसागरातनं तारून नेणारा कोण आहे? तोच आहे. आणि तो कसा आहे? परम आहे, श्रेष्ठ आहे. नीलकंठ मीप्सितार्थदायकम त्रिलोचनम. नीलकंठ आहे. समुद्रमंथनातून जेव्हा हलाहल विष निघालं बाहेर, तेव्हा ते कुठे ठेवायचं, कोणी प्राशन करायचं हा प्रश्न पडला होता. तेव्हा या शिवशंकरांनी ते हलाहल आपल्या मुखातून प्राशन केलं. इथे कंठापर्यंतच ते राहिलं. त्यामुळे त्या हलाहलाच्या विषाच्या प्रभावाने त्याचा कंठ निळा झाला, म्हणून त्याला नीलकंठ म्हटलेलं आहे. पण हा नीलकंठ कसा आहे? ईप्सितार्थदायकम. ईप्सित म्हणजे इच्छिलेलं, तुम्ही ज्याची इच्छा कराल ते तो देणारा असा तो आहे. त्यामुळे सगळ्यांना भक्तांचे इष्ट मनोरथ पुरवणारा असा तो आहे. आणि कसं आहे? त्रिलोचनम. त्रिलोचनम हे तरी आपल्याला माहिती आहे, 3 डोळे आहेत. पण 3 डोळ्यामध्ये 3 देवता आहेत त्याच्या. कुठल्या 3 देवता आहेत? तर सूर्य आहे, चंद्र आहे आणि अग्नी आहे. हे 3 नेत्र ज्याला आहेत असं आहे. आणि कसं आहे? काल काल मंबुजाक्ष मक्ष शूल मक्षरम. काय अनुप्रास आहे हो. म्हणता म्हणता आपलं पाठच होऊन जातं. गोडीच लागते त्याचं. एक आकर्षण, एक खेचून घेणारं असं काहीतरी विलक्षण द्रव्य आहे या स्तोत्रामध्ये. हा कसा आहे? काल काल म्हणजे काळाचाही काळ आहे, महाकाळ आहे ना तो. काल काल मंबुजाक्ष. डोळे कसे आहेत? सुंदर आहेत, कमळाप्रमाणे. पहिल्या कडव्यामध्ये चरणांना कमळाची उपमा दिली होती, इथे आता डोळ्यांना कमळाची उपमा दिली आहे. कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असणारा. तुम्ही म्हणाल, आत्ताच तर तुम्ही म्हणाला सूर्य चंद्र अग्नीप्रमाणे त्याचे नेत्र आहेत. हो तसे आहेत, पण तरी तेही कमळाप्रमाणे सुंदर आहेत. विरोधाभास इथे दाखवतोय. बघा ना, आपण रामरक्षेत सुद्धा म्हणतो आपण सुकुमारो महाबलो. राम लक्ष्मण कसे आहेत? सुकुमार आहेत, अतिशय कोमल आहेत, पण महाबलो. कोमल म्हणजे मिळमिळीत नाही आहेत. इथे तेच आहे, सूर्यचंद्राचं तेज आहे, पण तरीसुद्धा कमळाची शीतलतासुद्धा त्याच्या नेत्रामध्ये आहे, असा तो आहे. काल काल मंबुजाक्ष मक्ष शूल मक्षरम. आणि हातामध्ये काय आहे? शूल धारण केलेला आहे, त्रिशूल धारण केलेला असा तो आहे. आणि तो तत्वतः कसा आहे? अक्षर आहे. अक्षर म्हणजे ज्याला क्षर नाही, ज्याला नाश नाही आहे, ज्याला विकार नाही आहेत, असा तो अक्षर असलेला ब्रह्मस्वरूप तो कालभैरव आहे. आणि त्या काशीपुराचा अधिपती अधिनायक असणाऱ्या अशा कालभैरवाला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो, मी भजतो. आणि म्हणून म्हणले कालभैरवम भजे. पहिल्या कडव्यामध्ये कोणी कोणी त्याची सेवा केली आहे, कोणी कोणी त्याला पूजनीय मानतं ह्याच्याबद्दल म्हटलं आहे. आता ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचं तेज, त्याची कांती आणि त्याचं एकूणच कर्तृत्व काय आहे ह्याच्याबद्दल बोललेलं आहे. आता पुढे तिसऱ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे शूल टंक पाश दंड पाणी मादी कारणम श्यामकाय श्यामकाय मादिदेव मक्षरम निरामयम भीम विक्रमं प्रभुं विचित्रतांडवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. हातामध्ये काय घेतलेलं आहे? त्रिशूळ आहे, टंक आहे, पाश आहे आणि दंड आहे. त्रिशूळ, टंक, टंक म्हणजे भाला आहे, पाश आहे आणि दंड आहे, अशी सगळी आयुधं धारण केलेली आहेत. आणि तो कसा आहे?
पाणी आदी कारण, पाणी म्हणजे हातात काय काय घेतलं आहे, शूल टंक पाश दंड, ही हातात घेतली म्हणून पाणी म्हटलेलं आहे. आणि कसं आहे तो आदी कारणम, आदी कारण सगळ्याचं मूल कारण, आदी कारण म्हणजे सगळ्या, जर का ह्या विश्वाच्या पसाऱ्याचा शोध घेत गेलो मागे 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 कशापासून झाले, तर त्याचं आदी कारण आहे तो हाच आहे. आदी कारण हाच आहे, मूळ कारण हाच आहे. श्यामकाय, आणि अंगकांती कशी आहे, श्यामवर्ण आहे. श्यामकाय मादिदेव, तो आदिदेव आहे. सगळ्या देवांच्या पूर्वी कोण झालं आहे, हे देवसुद्धा कसे, जसं आपण काळांचा काळ म्हटलं आहे तसा हा देवांचा देव आहे, तो महादेव आहे, तो आदिदेव आहे. आणि म्हणून श्यामकाय मादिदेव. आणि कसा आहे, अक्षरम निरामयम, तो अक्षर आहे म्हणजे त्याला विकार नाही आहेत. अक्षर याचा अर्थ आहे त्याला विकार, कोणतेही विकार नाही आहेत त्याला, अविकारी आहे, निर्विकार असा आहे तो. आणि कसा आहे, निरामयम, आमयच नाही आहेत. आमय ह्याचा अर्थसुद्धा विकारच आहे, व्याधी विकार असा त्याचा अर्थ होतो. कारण तो नित्य आहे, तो निरामय आहे, तो निर्विकार आहे. आपल्याला जसे विकार आहेत, आपण क्षणाक्षणाला बदलतो आहे. जन्माला आल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत क्षणाक्षणाला आपल्या शरीरातल्या पेशी बदलत आहेत. त्यामुळेच आपल्याला या अवस्था आहेत. आपण बाल होतो, युवा असतो, प्रौढ होतो, म्हातारे होतो आणि शेवटी संपून जातो. पण ह्याचं तसं नाही आहे, हा आहेच, सदैव आहे, तो नित्य आहे, निरंतर आहे, निर्विकार आहे, असा तो आहे. म्हणून त्याला निरामय म्हटलेलं आहे. पण निरामय असला तरी त्याचा पराक्रम कसा आहे, भीम विक्रमम प्रभुम. पराक्रम कसा आहे, भीम आहे. भीम म्हणजे भयंकर, प्रचंड असा पराक्रम आहे. आणि जो प्रभू आहे, प्रभू आपण देवाला म्हणतो प्रभू, पण त्याचा अर्थ काय आहे, प्रकर्षाने सगळीकडे अस्तित्वात असणारा प्रभू. भू म्हणजे असणे आणि प्र म्हणजे प्रकर्षाने आहेच, की अरे चुकून आत्ता नाही आहे असं नाही होत, त्याचं सगळीकडे आहे. तो जितका इथे आहे तितकाच तिथे आहे, तितकाच पलीकडे आहे, तितकाच अमेरिकेत आहे, तितकाच ऑस्ट्रेलियात आहे, तितकाच आफ्रिकेत आहे. एवढंच कशाला, तितकाच तो सूर्य चंद्र ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला असा तो प्रभू आहे. मग आता तो प्रभू आहे, भीम विक्रमम प्रभू. आणि त्याला आवडतं काय, विचित्र तांडव प्रियम. त्याला तांडव नृत्य अतिशय आवडतं. आणि तांडव नृत्य आपल्याला एकच माहिती आहे, पण तांडव नृत्याचे अनेक प्रकार आहे. शिवशंकरांचं असतं ते तांडव, आणि पार्वतीचं जे असतं त्याला लास्य म्हटलेलं आहे, त्या नृत्याला लास्य म्हटलेलं आहे. बरं, शिवशंकरांचं सुद्धा एकाच प्रकारचं तांडव नाही आहे. अतिशय आनंदाने सुद्धा ते तांडव करतात, क्रोध आला तरी तांडव करतात, कुणाचा ध्वंस करायचा असला तरी तांडव करतात. म्हणजे ह्या तांडवाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. आणि हे सगळे प्रकार विचित्र तांडव प्रियम, विचित्र याचा अर्थ अनेक प्रकारचं तांडव नृत्य ज्यांना प्रिय आहे, अशा शिवशंकरांना किंवा नाना प्रकारची नृत्य त्यांना आवडतात. अशा त्या काशीपुरीच्या अधिनायकाला, त्या कालभैरवाला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. आता बघा किती वेगवेगळ्या त्याच्यात छटा दिसत आहेत. कालभैरव हा नुसता एक नाही आहे. आपल्याला तो थोडा उग्र वाटत असेल, पण उग्र कुणासाठी आहे, शत्रूंसाठी, निगेटिव्ह एनर्जीसाठी, नकारात्मक ज्या शक्ती आहेत त्यांच्यासाठी तो उग्र आहे. आपल्याला त्याला भिण्याचं काहीच कारण नाही, कारण तो आपलं रक्षण करणार आहे. आणि एवढंच नाही अहो, तो भुक्तिमुक्तिदायकम, पुढच्याच कडव्यात लगेच म्हटलेलं आहे. तो कसा आहे, भुक्तिमुक्तिदायकम प्रशस्त चारु विग्रहम भक्तवत्सलम स्थिरम समस्त लोक विग्रहम. काय सुंदर सांगितलेलं आहे. निक्वणन मनोज्ञ हेम किंकिणीन लसत्कटीम काशिका पुराधिनाथ कालभैरवम भजे. कुणाला तो भुक्तिमुक्तिदायकम आहे. अनन्य भावाने त्याला शरण गेलं ना की तो दोन्ही गोष्टी देतो. ऐहिक सुख पण देतो आणि पारलौकिक पण देतो, भुक्ती पण देतो, मुक्ती पण देतो. अगदी भगवद्गीतेच्या भाषेत म्हणायचं झालं तर तो प्रेयस पण देतो आणि श्रेयस पण देतो, अभ्युदय पण देतो, निश्रेयस पण देतो. किंवा रामरक्षेत सुद्धा म्हटलेलं ना, भुक्तिम मुक्तींच विंदती,
त्यामुळे भुक्ती-मुक्ती देणारा तो आहे. काय काय देतो? ऐश्वर्याचे भोगही देतो आणि मोक्षसुद्धा देतो. आता कसा आहे हा भुक्ती-मुक्तिदायकम आहे खरा, प्रशस्त चारु विग्रहम. प्रशस्त आहे. आत्ताच म्हणलं ना, उग्र चेहरा असेल त्याचा, पण आपल्यासाठी नाही. तो कसा आहे? प्रशस्त आहे, फार मोठा आहे, भव्य आहे. शंस धातू आहे, त्यामुळे प्रशस्त म्हणजे पसरलेला, धिप्पाड असा तो आहे. पण कसा आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये चारु विग्रहम. भव्य असला तरी भव्यतेमध्ये सुद्धा सौंदर्य असतं ना. हा भव्य पण आहे आणि सुंदर पण आहे. आणि कसं आहे? भक्तवत्सल. भक्तांना भिण्याचं कारण नाही. अहो, तो भक्तांवर प्रेम करणार आहे. भक्तवत्सल असा तो आहे. स्थिर आहे, तो चंचल नाही आहे, तो अस्थिर नाही आहे. त्यामुळे तो स्थिर आहे, सदा सर्व काळ एकरूप असणारा आहे. समस्त लोकविग्रहम म्हणजे हे सगळे 14 भुवनांचं ब्रह्मांड हेच त्याचं विराट देहाचं स्वरूप आहे. त्यामुळे तो कसा आहे? समस्त लोक विग्रहम असा तो आहे. आणि तोही नृत्य करतोय, पण कसं? निक्वणन. गोड शब्द वापरला आहे, निक्वणन. निक्वणन म्हणजे अगदी घुंगरांचा कसा मृदू मंजूळ आवाज येतो ना. निक्वणन मनोज्ञ हेम. काय आहे? मनोज्ञ आणि हेम म्हणजे सोन्याची घुंगरं ज्याला लावलेली आहेत की जी मंजूळ असा घंटानाद करतात. माऊलींनीसुद्धा गणपतीच्या वर्णनामध्ये म्हणलं आहे क्षुद्र घंटिका. क्षुद्र म्हणजे तुच्छ नाही आहे, क्षुद्र म्हणजे लहान लहान घुंगरं लावलेली आहेत. कशाला? किणकिणीम लसत कटीम. किणकिण आवाज करणारं, कटीवर लसत म्हणजे शोभून दिसणारा कंबरपट्टा त्यांनी धारण केलेला आहे. आणि त्याला बारीक बारीक लहानशी सोन्याची अतिशय आकर्षक अशी घुंगरं लावलेली आहेत जी किण 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 नाद करत आहेत. अशी जी आहे असा कंबरपट्टा घातल्यामुळे त्याचा कटीभाग अतिशय शोभून दिसतो आहे. अशा त्या काशीपुरीच्या अधिनायक असणाऱ्या कालभैरवाला मी पुन्हा पुन्हा वारंवार वंदन करत आहे. आपल्या डोळ्यासमोरच आणतात आचार्य. त्या कालभैरव त्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आता येते बघा. त्यामुळे असा हा जो आहे तो आणि नुसताच सुंदर दिसणारा, नुसताच अलंकार धारण करणारा असा नाही आहे हा. तर तो कसा आहे? धर्मसेतुपालकम. कसा आहे? धर्मसेतुपालकम त्वधर्ममार्ग नाशकम कर्मपाश मोचकम सुशर्मदायकम विभुम. स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कसा आहे? धर्माने वागणार आहे. उलट त्यांनी धर्म आपल्याला आखून दिलेला आहे. धर्ममर्यादेचं संरक्षण करणारा तो आहेच आहे. आणि अधर्माच्या मार्गाचा म्हणजे काय उच्छेद करणारा असा तो आहे. इथे काय म्हणलं आहे? धर्मसेतुपालकम. ह्याचा अर्थ कळला आपल्याला. इथे पुढे म्हणलं आहे त्वधर्म मार्ग नाशकम. इथे तू अधिक अधर्म आहे बरं का, शब्द लक्षात घ्या. धर्मसेतुपालकम तू अधर्म मार्ग नाशकम. धर्माचं पालन करणार पण अधर्माच्या मार्गाने जे जाणारा त्यांना उच्छेद करणार आहे, त्यांचा ध्वंस करणारा असा तो आहे. कर्मपाश मोचकम. कर्माचं बंधन आहे. संपूर्ण मानवजातीला जे कर्म केलं की त्याचं बंधन येतंच. पण हा कसा आहे? कर्माच्या पाशातून तुमची मुक्तता करणार आहे. थोडक्यात गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर कर्माचं अकर्म करून टाकणार आहे. कर्मपाश मोचकम. आणि कसं आहे? सुशर्मदायकम विभूम. म्हणजे बघा त्या उत्तम सुख देणार आहे. सुशर्म उत्तम असं सुख देणारा आहे जो विभूम आहे. मग अशी आपण प्रभूम पाहिलं की नाही, तसाच विभूम आहे म्हणजे विशेषत्वाने असणार आहे. सगळीकडे तो आहेच आहे पण तो विश्वव्यापी आहे. विश्वव्यापी आहे, समर्थ असा तो आहे. स्वर्णवर्ण शेषपाश शोभितांग मंगलम. स्वर्णवर्ण सोनेरी रंगाचे शेषपाश. सर्प त्याच्या अंगावर आहेत. सोन्यासारखे झळझळीत अंगकांती असणारे शेषपाश त्याच्या अंगावर शोभून दिसतं आहे. आता इथे शेषपाश आणि पुढे म्हणलेलं आहे शोभितांग मंडलम. मंडलाकार आहे, त्याची वेटोळी आहेत आणि त्याच्यामुळे
ती त्याच्या अंगावर शोभून दिसतोय, हा एक अर्थ झाला. काही पुस्तकामध्ये पाठभेद आहे बरं का, याच्यामध्ये कधी कधी पाठभेद असतात. त्यामुळे काही पुस्तकामध्ये स्वर्णवर्ण केशपाश असं आहे. सोनेरी रंगाचे ज्याचे केस आहेत, त्या केसाचे असं म्हटलेलं आहे, केशसंभाराने ज्याचं मस्तक शोभत आहे, असाही त्याचा एक दुसरा पाठभेद आहे. पण इथे स्वर्णवर्ण शेषपाश शोभितांगमंडलम, त्याचं मुख शोभून दिसतंय असंही त्याचा अर्थ आहे. अशा काशिकापुराधीनाथ कालभैरवाचं मी नित्य भजन करतो, स्मरण करतो, वंदन करतो असं म्हटलेलं आहे. आता कसा आहे तो? रत्नपादुका प्रभाभिराम पादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट मोक्षणं काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे. काय म्हटलेलं आहे? रत्नपादुका. पादुका कशा आहेत त्याच्या? रत्नजडित अशा सोन्याच्या पादुका असल्यामुळे त्या पादुकांचीच प्रभा पडलेली आहे, त्यांचाच प्रकाश पडलेला आहे. रत्नपादुका प्रभा अभिराम पादयुग्मकम, त्याचे पाय, दोन्ही पाय अतिशय पादयुग्म, युग्म म्हणजे जोडी, दोन्ही पाय अतिशय सुंदर दिसत आहेत. तो कसा आहे? अभिराम म्हणजे भक्तांना रमवणारा असा तो आहे. नित्यमद्वितीय, तो कसा आहे? नित्य आहे, अद्वितीय आहे. इष्टदैवतम निरंजनम, निरंजन आहे म्हणजे त्याला शोक नाही, त्याला मोह, जरा, मृत्यू, काम, क्रोध, क्षुधा, पिपासा हे संसार धर्म त्याला नाहीच. त्याने तो विरहित आहे, त्यामुळे तो नित्य आहे, अद्वितीय आहे, इष्टदैवत आहे असा तो आहे. सगळ्यांचं इष्टदैवत तोच आहे. म्हणजे कसं? तर बघा ना, तुमचं दैवत कुठलंही असेल, तुमचं जे दैवत आहे त्याची परंपरा कुठे जाते? तर ती शेवटी सदाशिवापर्यंत जाते. आपण सुरुवातीलाच वंदन केलं आहे तिथपर्यंत. त्यामुळे तोच इष्टदैवत सगळ्यांचा आहे. आणि कसा आहे तो? मृत्युदर्पनाशनम, मृत्यूचा दर्प शमवणारा आणि भक्तांना त्या मृत्यूच्या कराल दाढेतनं सोडवणारा आहे. सोडवणारा म्हणजे काय आहे? तो काही अमरत्व देणारा नाही आहे. सोडवणारा म्हणजे अकाल मृत्यू हरणम असा तो आहे. अकाली मृत्यू तुम्हाला येणार नाही ह्याची खात्री देणार आहे. त्यामुळे कराल दंष्ट्र मोक्षणम असा आहे. असा शोभून दिसणारा जो काशीपुराचा जो अधिपती आहे, अशा कालभैरवाला मी वारंवार भक्तिपूर्वक पुन्हा पुन्हा शरण आलेलो आहे असं म्हटलेलं आहे. समजतंय ना? काहीच ह्याच्यात अवघड नाही. आणि एक एक शब्द आपण शांतपणाने विचारपूर्वक, तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा नसेल, पण हे मी आता शांतपणाने सांगते, तेही तुम्ही लिहून घेऊ शकता. किंवा या आपलं विवेचन झाल्यानंतर एका स्तोत्र पठण आपण करणार आहोत, त्यातही होईल. आणि पुस्तकाबद्दल मी नंतर माहिती देणार आहे. असा हा जो भैरवनाथ आहे, कालभैरव आहे, तो कसा आहे? अट्टहास भिन्न पद्मजांड कोश संततिं दृष्टिपात नष्ट पाप जाल मुग्र शासनम अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे. अट्टहास, आपण अट्टहास म्हणतो तो शब्द वेगळा आहे. इथे अट्टहास म्हणजे मोठ्यांदी हास्य करणार आहे. इतका मोठ्यांदी हसणारा आहे की त्याच्या प्रचंड हास्यामुळे अनेक ब्रह्मांड भिन्न पावतात, भेद होतो म्हणजे फुटून जातात, असं एवढ्याचं हास्य आहे. अट्टहास भिन्न, भिन्न म्हणजे फुटून जातात. काय? पद्मजांड कोश संततिं, त्यामुळे अनेक ब्रह्मांड भेद पावतात. भक्तजनांचं जे पापाचं जाळ आहे ना, पापजाल आहे, त्याचाही नाश होतो. दृष्टिपात नष्ट पापजाल मुग्र शासनम, त्यामुळे सगळी पापजाल नाहीशी होतात. आपलं शासन म्हणजे त्याचं शासन किंवा सत्ता ही फार भयंकर आहे. तो वत्सल आहे, प्रेमळ आहे, पण पापी जनांसाठी तो अतिशय शिस्तप्रिय आहे. त्यामुळे तो कसा आहे? उग्र शासन असलेला आहे. त्याच्या कचाट्यातनं कोणी सुटू शकत नाही. पाप करणारी पापी माणसं त्याच्याबरोबर पाशामध्ये अडकतात असंही म्हटलेलं आहे. तर पण तो कसा आहे? दोन्ही विरोधाभास वाटेल बघा. तो उग्र आहे का वत्सल आहे? दोन्ही आहे. तो कसा आहे? अष्टसिद्धिदायक, भक्तांना, शरण आलेल्या भक्तांना अष्टसिद्धीसुद्धा देणार आहे.
अष्टसिद्धी आपल्याला माहिती आहे. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा किंवा वशित्व, ईशित्व, प्राकाम्य, प्राकाश्य ह्या सगळ्या अष्टसिद्धी आहेत. ह्या देणारा सुद्धा तो आहे. कपाल मालिकाधरम, आणि त्यांनी गळ्यामध्ये काय धारण केलेलं आहे? रुंड मुंड माला धारण केलेलं आहे. कपाल मालिकाधरम असं म्हटलं तर तो उग्र आहे, म्हटलं तर अतिशय प्रेमळ आहे, दुष्टांचं निर्दालन करणारं आहे, पण भक्तांना संरक्षण देणारं आहे. अशा काशिकापुराधिनाथ, अशा काशीपुरीचा अधिपती जो आहे त्या कालभैरवाला मी पुन्हा पुन्हा वंदन करते आहे. कसं आहे आता आणखीन वर्णन केलेलं आहे. एक एक वेगवेगळ्या छटा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे या कालभैरवाच्या. तो कसा आहे? भूतसंघनायकम विशाल कीर्तिदायकम काशीवास लोकपुण्य पापशोधकम विभुम नीतिमार्ग कोविदम पुरातनम जगत्पतीम काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजे. कसा आहे? देवाधिदेव आहे, कालभैरव आहे. भूतगणांचे जे अधिनायक तुम्हीच आहात. भूतसंघनायकम, भूतगणांचे जे नायक आहात ते तुम्हीच आहात. विशाल कीर्तिदायकम, आपल्याच कृपेने भक्तजनांना विशाल अशा कीर्तीचा लाभ होतो. काशीपुरीमध्ये गेल्यानंतर कीर्ती प्राप्त होते. तुमच्याकडे विद्वत्ता असेल, तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल, तुमच्याकडे स्मरणशक्ती असेल तर काशीमध्ये ज्या विद्वानांना प्रमाणपत्र मिळतं त्यांची कीर्ती सगळीकडे पसरते. कारण तुम्ही कीर्तिदायक, आणि हे पसरवण्याचं काम कोण करते? तुम्हीच करताय. विशाल कीर्तिदायकम. कसे आहात आपण? काशीवास लोक पुण्य पाप शोधकम विभुम. काशीमध्ये जे लोक वास करतात त्या लोकांची पुण्य आणि पाप यांचं संशोधन आपण करता, म्हणजे त्यांचं विभागणी आपण करता. पाप आणि पुण्यांची विभागणी आपण करता आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य ते फळं देता. काशीवास लोक पुण्य पाप शोधकम विभुम. कारण तुम्ही सर्व व्यापी आहात. पण आपण कसे आहात? नीतिमार्ग कोविदम, नीतिमार्गाचे जाणकार आहात. नीती म्हणजे काय आहे? नीतिशास्त्र म्हणजे काय आहे याच्यामध्ये आपण निपुण आहात. आणि पुरातन जगत्पती, पुरातन म्हणजे अनादी आहे. यांच्यापूर्वी काहीच नव्हतं. या कालभैरवाच्या पूर्वी काहीही नव्हतं. सगळ्याचं आदी कारण, महाकारण हाच असल्यामुळे ह्याच्यापूर्वी काही नाही आहे. त्यामुळे तो पुरातन आहे, तो जगतपती आहे, तो अधिपती आहे, तो शासन करताय, तो ईश्वर आहे. आणि म्हणून अशा काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजे. पुन्हा पुन्हा वारंवार हे ध्रुवपद पुन्हा येते. काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजे. आता ह्याची फलश्रुती सांगितलेली. हे पठण केलं असताना काय होणार आहे? कालभैरवाष्टकम पठन्ति ये मनोहरम. कसं आहे हे कालभैरवाष्टकम? मनोहर आहे, सुंदर आहे, रुचिपूर्ण आहे, नादमाधुर्य. ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहलोभदैन्यकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम. असं पुढे म्हटलेलं आहे. हे कालभैरवाष्टम मनोहर सुंदर असं हे स्तोत्र नेहमी जो कोणी म्हणेल काय काय त्याला प्राप्त होईल? ज्ञानमुक्ती साधनम. ज्ञानही पाहिजे आणि मुक्तीही पाहिजे. हे दोन्ही मिळवून देणारं हे साधन आहे. हे स्तोत्र म्हणणं हेच त्याचं ज्ञान आणि मुक्ती प्राप्त करण्याचं साधन आहे. आणि ह्याच्या पठणाने आश्चर्यकारक रीतीने पुण्याची वृद्धी होते, संवर्धन होतं. विचित्र पुण्यवर्धनम. विचित्र म्हणजे आश्चर्यकारक. पुण्यामध्ये दररोज भर पडत जाते, अभिवृद्धी होते. आणि हे स्तोत्र कसं आहे? शोक मोह लोभ दैन्य कोप ताप नाशनम. नाशनम कळलं आणि त्याच्या आधीचे सगळे शब्द आहेत ते निगेटिव्ह आहेत, नकारार्थी आहेत. शोक, मोह, लोभ, दैन्य, कोप आणि ताप या सगळ्या विकारांचा नाश करणारं असं हे विलक्षण प्रभावी असं स्तोत्र आहे. आणि ते प्रयांती कालभैरवांघ्री. कुठे पोचतात हे जे कोणी पठण करतात? ते प्रयांती, ते पोचतात कुठे? कालभैरवांघ्री सन्निधीम ध्रुवम. अंघ्री शब्द आता तुम्हाला परिचित झाला आहे. कालभैरवाच्या चरणापाशी केव्हा पोचतात? सन्निधीम, अगदी जवळ त्यांच्या पोचतात. आणि ध्रुवम
म्हणजे हे निश्चित आहे आणि त्वरेने पोचतात, त्वरित पोचतात, असं ह्या कालभैरवाष्टकम स्तोत्राचं महात्म्य या 9 स्तोत्रामध्ये 9 कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि असं स्तोत्र नेहमी जो पठण करेल त्याला या कालभैरवांच्या कृपेची प्राप्ती होईल आणि मग त्याला कळी काळाचंही भय उरणार नाही. असं हे विलक्षण प्रभावशाली पुण्यदायक असं हे स्तोत्र म्हणावं, नित्य पठणात असावं. निदान आपल्याला काही घरात कोणी आजारी असेल, रुग्ण असेल, काही व्याधीग्रस्त असेल तर हे म्हटल्यानंतर त्या व्याधीमध्ये वाढ होत नाही, निदान त्याच्यावर आवर बसतो किंवा ते कंट्रोलमध्ये येतो तो विकार किंवा ते आजार. असं हे कालभैरवाष्टकान संध्याकाळच्या वेळेला म्हटलं तर ह्या नकारात्मक शक्ती ज्या आपल्या घरात प्रवेश करू पाहू इच्छित असतात त्यांना आळा बसतो, त्यांना तिथे थांबवलं जातं. एक निरांजन लावावं आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला सायं प्रातः दोन्ही वेळेला हे स्तोत्र म्हणावं. म्हणजे निदान नकारात्मक एनर्जी आपल्या घरात शिरणार नाहीत आणि आपलं घर या सगळ्यापासून सुरक्षित राहील. आपलं शरीर, आपला देह या व्याधींपासून, विकारांपासून सुरक्षित राहील. आपल्या घरात लहान बाळ असेल तर त्याला मांडीवर घेऊनसुद्धा हे स्तोत्र म्हणावं. म्हणजे मग त्याचं दचकणं म्हणा, घाबरणं म्हणा थोडं कमी होईल. असं हे विलक्षण कालभैरवाष्टकम स्तोत्र आज आपण अभ्यासलं. आज मात्र इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. पुढच्या वेळेला नवीन स्तोत्र घेऊ. देवराजसेव्यमान पावनांघ्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन् मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षदं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रि सन्निधिं नराध्रुवम्.